कळंब येथे एकाच रात्री चोरट्यांनी 3 दुकाने फोडल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला। शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। रोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गुरुवारी पुन्हा बसस्थानक परिसरातील 3 दुकाने फोडण्यात आली, त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत रास्ता रोको आंदोलन केले। त्यानंतर बसस्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आले। कळंबची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। पोलीस अधीक्षक कळंब येथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला गेला। उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाने यांच्या आश्वासनाने हे आंदोलन मात्र थांबले। बुधवारी येथील बसस्थानक परिसरातील एकाच रात्री 3 दुकाने फोडण्यात आली। त्यामध्ये हरीश्वर बोबडे यांचा पांठेला फोडून नगदी रकमेसह 40,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। रोशन पोटे यांचे हॉटेल फोडून 2 सिलेंडरसह 3,000 रुपये चोरण्यात आले। राजेश फाळे यांचे स्वीट मार्ट फोडून 4,000 रुपये लंपास करण्यात आले। नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे। कळंब बाजारपेठही बंद ठेवण्यात आली। मागील 15 दिवसांमध्ये घरफोडी करणे, विविध दुकाने फोडणे, पांठेला फोडणे आदी 1 डझनपेक्षा अधिक चोऱ्यांचे प्रकार उघडकीस आले आहे। यातूनच लाखो रुपये नगदी व मौल्यवान साहित्य लंपास करण्यात आले, परंतु एकाही चोरीचा छडा मात्र लागला नाही।